माझा असं म्हणणं श्रुती आपण सध्या जायला नको ना तिकडं. आताच आपण नाशिकहून आलो, खर्च झाला तिकडे खूप. शेगावच्या तिकडे शेगावचं दर्शन पण होईल गजानन महाराजांचं. काय झालं? स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन. तर कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. वरद तिकडं वरद नमस्कार कर. नमस्कार. तर वरद भजी खातोय. वरद नमस्कार कर. भजी खायला तू? हे बघ भजी खायला लागलो वरद. आलूची भजी आवडतात त्याला. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की श्रुतीला जायचं आहे माहेरी. पण आम्ही आत्ताच जाऊन आलो होतो. आता नाशिकला गेलो, तिच्या बहिणीला पण भेटून. तर ती होती, तिला तिच्या आईकडे जायचं. तर चला आपण भेटूया तिला. कारण की आत्ताच जाऊन आलो ना, एवढ्या वेळेस लगेच बाहेर जाणं. आत्ताच बाहेरून आलो तर लगेच बाहेर जायचं म्हटल्यावर तर बरोबर नाही ना. तेवढं खर्च पण खूप लागतो ना. कारण की आता माझ्या भाचीचं लग्न आहे, तर आम्ही तेव्हा जाणारच होतो तिकडं पुढच्या महिन्यामध्ये 20 तारखेला तळवारगाला. जवळ आहे आमच्या इथून, पण तरी पण तेच माझी सुट्टी पडन. डबल जायचं यायचं, ऊन पण खूप आहे, वरची परेशानी त्यात. तर चला आपण भेटूया, तिला विचारू काय म्हणणं आहे तिचं. श्रुती नमस्कार. नमस्कार. काय विषय तुझा? काय म्हणणं आहे तुझं? काय विषय? आईकडे जायचं काय म्हणणं आहे तुझं? कशाला जायचं आता? बळजबरी काही काम नाही, काही नाही, तरी पण आईकडे जायचं ना. आई जाणार आहे तिकडं, म्हणून जायचंय. इकडे बरं खूप अंधार आहे. तू इकडं मित्रांनो कुठं जाते आई? आमच्या गावाकडे जायचं असं ठरलंय मम्मीचं माझं. कधी? आता या 2-3 दिवसात जायचंय. हो का? कोणत्या गाव तुमचं? शेगाव. शेगाव. विदर्भ. मी एकदाच गेलेलो तिकडे. उंदरीला नाही गेलो मी, शेगावला गेलेलो. उंदरी असं बाहेरूनच पाहिलं फक्त मी गाडीत. उंदरीचं उदयनगर. तू नाही का आम्ही बोलत असलो ना तर बोलू देत जाय. नुसतं आंबा आंबा करतो. अरे आंबाच्या मध्ये बोलायचं शिकलो. आंबाच्या पुळक्याच्या आंबा. मला तिखट लागलो पाणी. पण श्रुती, मी म्हणत होतो की आपण आत्ताच जाऊन आलो ना. मग काय आलं? मग काय झालं म्हणजे? आत्ताच जाऊन आलो ना आपण. आता नाही जायचं का? आत्ता नाशिकला जाऊन आलो ना. 10 दिवस राहून आलो तिकडे आपण. आता काहीतरी सांगून बोलून विषय झाला ना आमचा. आता परत 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 सगळ्यांचा टायमिंग जमतो का? आता तिला वेळ आहे म्हणून ती मला येईल. माझं असं म्हणणं श्रुती, आपण सध्या जायला नको ना तिकडं. आताच आपण नाशिकहून आलो, खर्च झाला तिकडे खूप. एवढा थोडी खर्च लागणार आहे, आणि मी माझ्या घरी जातीये ना. पुढच्या वेळेला आपल्याला जायचं नाही का भाचीच्या लग्नाला, माझ्या मैथिलीच्या लग्नाला जायचं नाही का? तेव्हा नाही लागणार आपण 10-12 दिवस. अरे पण तिथं तर जावं लागणार त्यांच्या घरी, काहीतरी करू लागला. 10-12 दिवस तिथंच राहू ना आपण. पुढच्या महिन्यात आहे ना ते. 2 दिवसात वापस येईल ना. जायचं बरं तुला आईकडं? जायचं आईकडं? आजीकडे जायचं तुला? हाच त्याचं कशाला होत. आता गेले का 2 दिवस राहील. हाय बाबा तुम्हीच काय तर आता. आहे की नाही? आणि आता किती दिवसानंतर चालले मी तिकडं. एक तर ते दूर आहे, तर जाणं बी होत नाही. इथल्या इथं जाते म्हणा मी, पण शेगावच्या तिकडे शेगावचं दर्शन पण होईल गजानन महाराजांचं. काय झालं? लाईट गेली? लाईट गेली. कसं? एक शब्द बोल लागला ते हळूहळू. मग आता कधी निघणार? मला माझ्या काकूला पण भेटायचंय. कधी निघणार मग आता? म्हणजे अजून तसं काही फोन नाही आला तिचा. म्हटली ती आमचं जस्ट बोलणं झालं, तर केव्हा जायचंय ती सांगाल आता आज उद्या फोन करून. हो का?
बर काहून तुम्ही नाही म्हणा लागले तुम्हाला? जाऊ दे, कशाला ते आत्ता जाऊन आले. ऊन पाय, ताण पाय, पोरग पाय हाय ना पिल्ली. तिकडे कसं आहे कसं नाही वातावरण, तिकडचं ते पंखा आहे तिथं, कूलर आहे काय काय नाही काहीच माहित नाही. ऊन कूलर किती आहे. तिथं. कूलर आहे पण बाहेर ऊन आहे. पार्शन झाली नाही माझी चला वेळेस. ना. मी नाही येत. हा मी नाही येणार ग बाई, मला काम आहे. मी नाही येत. म्हणजे आता तिचा फोन आला होता, बघू आता काय होतं तर. पण मला तरी वाटतं तो जायला नाही पाहिजे असं. असं थोडी असतं बरं. जाय पाहिजे मन लागलं, जाय जाय जाय. राहतो माहित मी जाऊ. तू राहतो वरच माझ्यापाशी. मम्माला जाऊ द्यायचं. आपण मज्जा करू. हा मी मज्जा जाऊ करू. मी जाऊ जाय. तू राहशील? हा जाय ग जाय जाय जाऊ मी जाय. असंच जाऊ. बाई काढून द्या लागला खरे. चालली मम्मा. असंच जाऊ मी. वरच मम्मा चालली नाही. तर असा काय विषय आहे, आता हिला कोण सांगा एवढं उन्हातानाचं लेकराला घेऊन जाऊ नको. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हिला जाऊ नको असं तसं, म्हणजे हिला कळम. मग परत परत असं चान्स येतो का? एक तर आधीच तर किती दिवस झाले मी गेले नाही. तुम्हाला किती दिवसापासून म्हणायले मी की आपण जाऊ म्हणून शेगावचं दर्शन तिथं कोणी करू. बोलवलं तर पाहिजे ना हक्काने आपल्याला जायला. काय काय पण बोलतो. काहून माझी मम्मी म्हटली नाही काय? काय म्हटली तुझी मम्मी मम्मी? म्हटली ती मावशीची मुलगी म्हटली माझ्या घरी ये म्हणून रस खायला. आता आपण रस खायला जाऊन, मग आता रस तर उन्हाळ्याचाच आहे. आता आखोजी झाल्यावर होतात ते चालू. रस खायला या, रस खायला या. तू तुझं जाऊन ये बाई. जायचं बी राहिलं तर फक्त काळजी घे पोराची. हाय ना वरात. हा पप्पाला इथं सोडायचं. हे पण नुसतं सगळे उष्टे करून ठेवा लागलं बाय. एक 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 तुकडा करून करून खा लागला खा लागला बाई. त्या बाय आता हे बी ठेवून देईन द्या खाऊ ना थोडस. आता कोणतं राहिलं त्यातलं? कोणतंच नाही आता. नाही एक राहिलं. तोंडातलं खाऊन घे पहिले. तोंडात बघ किती भरलं ते. तेव्हा मुद्दाम करतो. हा मुद्दाम करतो. तसं नको करू वरात. मुद्दाम करतो. तर ठीक आहे, बघ काय होतं काय नाही. काय म्हणते तुझी मम्मी जायचं असेल तर जा. फक्त काळजी घ्या उन्हात आणायची, बाकी काही नाही. आणि मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगत नाही तुम्हाला व्हिडिओ कशावर पाहिजे कशावर नाही, असं सांगत जा. श्रुती डबा पॅक कर ना. हा हा. जेवायला नाही केलं ना आज. काऊन? इथे जेवायला आहे आपल्याला गल्लीत आज. मग तू डबाच नाही केला? अरे मला दुकानात जायचं, मला डब्बा दे दुपारून बाई. अरे तुम्ही येताल ना, तुमच्या मित्राच्या घरचा भंडारा आहे. मला भंडारा म्हणजे प्रसाद देतो देवाचा. माझं येणं होणार नाही. मला तू डब्बा देऊन टाक, दुपारून पाठवून दे. ते आता मी नाश्त्याला दिलं ना तुम्हाला, माझा आरामशीर करण मी. हा 12-1 वाजता दे. का पाहिजे बरं तुला गाडी? हा बघ त्याच्यातच आहे गाडी. काहीतरी डबा पॅक करून पाठव. सप्ताह बसलेला आहे आता. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हीच करत होते ना ते. आता कुठं टाइम भेटतो मला? आता मला जायचंय दुकानात. पटकन तू काहीतरी डबा बिबा करून दे. यावेळेस घेतली नाही तुम्ही, काही नाही. यावेळेस नको म्हटलं. जाऊ दे. आज भंडारा आहे इथला. उद्या परवा बहुतेक ते समोरच्या गल्लीतला पण आहे. जेवायला या दिवसामध्ये तुम्हाला माहिती का, तुम्ही 2 वर्ष आधी घरी जेवतच नव्हते माहिती का? 7-8 दिवस जेवत नव्हतो घरी. सप्ताह असतो. सकाळी नाश्ता ते रात्रीच्या जेवणापर्यंत बाहेरच होत सगळं मित्रांनो. पण आता नाही. आता कसं कामा गिमा जास्त लागले मग, त्यामुळे टाइम नाही भेटत. नाही तर काय जेवायला आहे. पण आता काय म्हणते अजून काहीच नाही. कुणाची ते आज अरे त्याचा फोन आला मला श्रीकांतचा. मग मला ते बरं झालं, मला लवकर जायचंय. त्या सांगत किराणा आणायला जायचं. मला काय माहिती? अरे शपथ मला माहिती नाही की आज त्याची पंगत आहे. ते फक्त फोन आला किराणा आणायला जायचं. मी पॉम्पलेट बी नाही पाहिलं यावर्षी सप्त्याचं. कोणाची पंगत कधी नाही. तर ठीक आहे चला मित्रांनो, मला होतोय उशीर. पटकन तू काही ते डबा बनव. तर लोक मी आता जातो, पुढे निघतो. तर असा काय विषय होता मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेला आहे श्रुतीचा. तर श्रुती बघ तुला जायचं तर जाय.
करा एन्जॉय, फक्त पोराची काळजी घेऊन करा, बाकी काही नाही. आणि मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाही आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटताय कसे नाही, आम्हाला पण उत्साह आला पाहिजे, असं काहीतरी कमेंट करा चांगली. आणि कशावर व्हिडिओ बघायचे ते पण सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू अजून खूप छान छान. आणि तसे पण आम्ही आता कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवणं चालू केलेलं आहे, ते पण व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगत जा. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ते पण सांगत जा कसे वाटते कसे नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि व्हिडिओ जेवढा आहे तेवढा शेअर करा. आणि अजून काय शेवटी झालं ना.